नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण म्हणून निफ्टी बँक निफ्टीसाठीचे विषय त्याचबरोबर काही स्टॉकचा अनालिसिस. चला आता मग सुरू करूया. निफ्टी, काल मी बोललो होतो की मार्केट या ट्रेंड लाईनच्या वरती टिकत असेल तरच तुम्ही बाय करू शकता किंवा एक 25,250 वरती टिकत असेल डेफिनेटली बाय करण्याचा प्रयत्न करा. पण मार्केटने काय म्हणू शकतो आपण, ही जी ट्रेंड लाईन या ट्रेंड लाईनच्या वरती टिकलंच नाही, इथे जवळपास रिजेक्शन घेऊन सरळ खाली आलाय. जर पुट बाय केला असतं तर एका सरळ लेवलमध्ये तुम्हाला मुवमेंट जी आहे ती खालच्या दिशेने बघायला मिळेल. जवळपास काय एक सिंपल सरळ साधा एक डाऊन ट्रेंड इथे बघायला मिळाला, हे लक्षात ठेवा. ओके, आता सगळ्या रेंजेस काढून टाकूया का? माझ्या मते काढून टाकण्याची काही गरज नाही आहे, तसंच लेवल ठेवायचे, फक्त रेंजेस काही ऍड करून घ्या ते म्हणजे खालच्या दिशेने. त्याआधी आपण डेली टाइम फ्रेम वरती जाऊन बघूया आज काय झालंय. डेली टाइम फ्रेम वरती आला तर तुम्हाला पूर्ण समजेल की मार्केटमध्ये ही सेलिंग नंतर हा आला होता, हा पुल बॅक. ठीक आहे जवळपास, आणि त्याच्यानंतर जवळपास आज परत एकदा मार्केटने काय केलेलं आहे, एक 25,150च्या आसपास मार्केटने परत सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला, हे लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे आता जवळपास उद्या आपल्याला समजेल की मार्केट इथून परत सेलिंग कंटिन्यू होते का, किंवा मार्केटमध्ये इथून तेजी येते का, हे लक्षात सुद्धा. जर सेलिंग कंटिन्यू होत असेल तर डेफिनेटली आपल्याला खालच्या लेवल्स पर्यंत मार्केट येताना बघायला मिळू शकतं. ते लेवल्स काढायचे असतील तर लेवल्स म्हणजे ह्या लेवल्स आहेत 25,000, 25,050 किंवा त्याच्या खाली आला तर 25,950 किंवा त्याच्या खाली आला तर डेफिनेटली एक मुवमेंट बघायला मिळू शकते, ती म्हणजे एक मोठी 25,850 ते 24,850 ते 24,900 पर्यंत, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. ओके, त्याचबरोबर आता करंट मध्ये म्हटलं तर ट्रेंड आपला डाऊन ट्रेंडच आहे. सो आता मार्केट ओपनिंग वरती उद्या सगळं अवलंबून आहे की मार्केट कसं ओपन. आज गॅपअप झालं पण होल्ड केलं नाही, पण उद्या जर गॅपअप झालं आणि गॅपअप झालं तर पहिला टास्क असणार आहे ह्या रेंजच्या वरती होल्ड करणं, म्हणजे 25,200ची जी लेवल आहे सर्वात महत्वाची आहे. आता करंट मध्ये मोठी रिजेक्शन झोन झालेली आहे. 25,200च्या वरती होल्ड करून थेट 25,300 25,250 ची लेवल तोडून मग जर टिकून जात असेल डेफिनेटली 25,250च्या वरती आपण बाय करू शकतो. इनफॅक्ट सरळ सरळ सोप्या भाषेत सांगायचं असेल तर ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि ट्रेंड लाईन म्हणजे ही ट्रेंड लाईन जी आहे हे लक्षात असतो, बरोबर. त्याचबरोबर आता सेलिंगचा विषय असेल तर विषय मी काल म्हटलं होतं की 25,150च्या खाली आसपास टिकत असेल डेफिनेटली सेल करा. ते दुपारनंतर मुवमेंट आले कारण गॅप ऑफ मार्केट ओपन झालं आणि त्याच्याबरोबर तो एक फ्लो मध्ये मार्केट खाली आलं होतं, हे लक्षात असतं. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्केट जर ह्याच रेंजमध्ये कुठेतरी ओपन होत असेल या मिड लेवलला, हे लक्षात असतं, म्हणजे जवळपास 25,200 ते 25,100 या 100 पॉईंट मध्ये कुठेतरी ओपन होत असेल, ठीक आहे, आणि ह्या रेंज मध्ये कुठेतरी साईडवेज झालं, या पहिल्या ब्रेकआउटचा विचार आपण करू शकतो. म्हणजे काय, ही जी लेवल आहे जिथून मार्केटने सपोर्ट घेतला होता ती लेवल जर तोडून खाली जात असलं डेफिनेटली आपण सेल करू शकतो 25,100च्या खाली 25,80 आणि ह्याच्या खाली टिकलं डेफिनेटली हे जे खालचे ट्रेड्स आहे जवळपास 25,000 पर्यंत जो आधी ते मार्केटने सपोर्ट घेतला होता तिथपर्यंत मार्केट घेणं एक अपेक्षित आहे, हे लक्षात. जवळपास काय थोडाफार पुलबॅक मध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आणि जी तेजी झाली होती ती तेजी थोडीफार अजून एक हॉल्टला येताना आपल्याला बघायला मिळू शकते, लक्षात असू. ओके, समजलंय का तुम्हाला? क्लिअर आन्सर, सिंपल विषय ऑप्शन बाईंगचा किंवा फ्युचर साईडचा. जा रिव्हर्स मी जशा जशा सांगितलं जिथे बाय करायचं तिथे सेल करायचं. बाय सेल म्हणजे काय, ऑप्शन साठी कॉल पुट पकडा आणि फ्युचर साठी फ्युचर बाय सेलचा विचार करू शकता. ठीक आहे, निफ्टीचा अनालिसिस सहसा सोप्याशी समजलं असेल तर थेट जा आपण बँक निफ्टीकडे. आता बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीमध्ये काय नवीन सेटअप बनवण्याची गरज आहे असं मला तर वाटत नाही. त्याच्या पाठचं कारण मार्केट ह्याच रेंजमध्ये किती दिवस ट्रेड होतोय, ती रेंज म्हणजे 25,200 200 ते 25,000 सॉरी 51,200 ते 51,500 याच रेंजमध्ये मार्केट सध्या ट्रेड होतं. परंतु एक विषय महत्वाचा म्हणायचा असा की ट्रेंड जो आहे हा निफ्टीचा कदाचित आपल्याला डाऊन नाही, परंतु जर बँक निफ्टीचा म्हटला हा ट्रेंड आता करंट मध्ये असा चालू आहे, हे लक्षात घ्या. आणि जवळपास काय आज जरी गॅप ओपन झालं इथून इनडिसिजन झाल्यानंतर सगळी सेलिंग आली, परंतु ही जी ट्रेंड लाईन आहे इथे इथे जसं सपोर्ट घेतलं इथे सुद्धा त्या ट्रेंड लाईनचा तसाच सपोर्ट घेतला. म्हणजे काय, तुम्हाला आठवत आहे का आधीच्या व्हिडिओज मध्ये मी म्हटलं होतं मोठ्या मुवमेंटसाठी तयार जर मार्केट 51,500 51,800च्या वरती होल्ड करते तर. आणि तो विषय आता करंट मध्ये बघायला मिळू शकतो. मार्केटमध्ये जवळपास काय मार्केट 51,500 लेवल जर तोडून जात असेल तर डेफिनेटली उद्या एक ट्रेंडिंग मोमेंटम बघायला मिळू शकते. निफ्टी सुद्धा परत एकदा ऑल टाइम हायच्या आसपास बघायला मिळू शकतो, हे लक्षात ठेवा. जवळपास काय मार्केट ओपनिंग वरती अवलंबून आहे. जर साईडवेज ओपन असेल तर लक्षात घ्या ही रेंजच नो ट्रेडिंग झोन आहे, 51,300 ते 51,500 ही झोनच आपण एक बायकॉट करून ठेवूया. थोडक्यात सांगायचं तर इथून ओपन जर थ्रेड जात असेल तर 51,500च्या वरती होल्ड करू द्या, आणि आता जर जात असेल तर डेफिनेटली आपल्याला ब्रेकआउट चांगला बघायला मिळणार आहे.
कारण दोनदा तीनदा जवळपास मार्केटने टेस्ट केले की लेवल आता मुवमेंट चांगली बघायला मिळू शकते. परंतु जर गॅप अप झाला आणि 51,700 वरती टिकत असेल, डेफिनेटली बिंदास बाय करा, डोळे झाकून कॉल बाय करा. आरामात मुवमेंट तुम्हाला थेट 51,700, 51,750, 51,800 पर्यंत प्रॉफिट बुकिंगच आहे. इथेच प्रॉफिट बुक करायचं आहे आणि ह्याच्यावरती टिकत जर डेफिनेटली तुम्हाला मोठी मुवमेंट अजून एक्सपेक्ट आहे, हे लक्षात असू दे. त्याचबरोबर इथे ओपन परत खाली जर येत असेल ट्रेंड लाईन तर डेफिनेटली 51,350 टाकायला कुठेतरी पुट बाय करून छोटे मोठे 50-60 पॉईंट सगळे खालच्या टार्गेट घेण्याचा प्रयत्न करा. परंतु ही लेवल मोठी सपोर्ट आहे, ही लक्षात घ्या. कोणती? 51,250च्या आसपासची रेंज जी आहे ही एक मोठी सपोर्ट, आणि ही लेवल तोडून जर मार्केट खाली जाईल डेफिनेटली ह्याच्या खाली तरच सेल करायचा, अन्यथा सेल करू नका. आणि लगेच आपलं माझं असं मत आहे की लगेच तोडणार नाही, तर तोडली तर कुठेतरी 15 मिनिटाची किंवा 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज होईल आणि जेव्हा हायर टाइम फ्रेमची कॅन्डल कुठेतरी क्लोज होईल, तिचा लो पुढची कॅन्डल तोडेल तर डेफिनेटली तिथे पुट बाय करून एक चांगली 100-150 पॉईंटची मुवमेंट आरामात बघायला मिळू शकते. ओके, त्याचबरोबर आपण थेट जाऊया काही स्टॉकच्या अनालिसिसकडे. आता स्टॉकचा विचार केला तर पहिला घ्या बाटा इंडिया. बाटाचा विचार करताच हा जो शेअर आहे डेफिनेटली सेलिंग होती आणि हे आले होते, हे पुल बॅक होतं, हे लक्षात असू. ठीक आहे, आता जर या स्टॉक मध्ये सेलिंग आहे तर डेफिनेटली आपण सेल करू शकतो, कारण रेंज महत्वाचा सपोर्ट आहे 1428. ही लेवल तोडली तर डेफिनेटली मार्केट खाली मध्ये जाऊ शकतं. हा जो डाऊन ट्रेंड आहे हा कंटिन्यू होताना या लो पर्यंत तरी बघायला मिळू शकतो, हे लक्षात असू द्या. परंतु जर होल्ड करायचं असेल तर ह्याच ही जी कॅन्डल आहे याच कॅन्डल, कारण लक्षात घ्या इथेच टिकण्याचा प्रयत्न किती केला बघा, आणि आज इथेच जवळपास एक निगेटिव्ह कॅन्डल बनून एक क्लोज झाले, त्यामुळे सेलिंगची रेंज थोडीफार मी खाली सांगितली. कालचं कारण असं आहे, जर साईड ओपन होऊन जर थेट खाली आलो आणि या कॅन्डलचा लो तुटला तर लक्षात घ्या इथे मोठा सपोर्ट आहे, इथे थोडंच खाली 1-2 पॉईंट आणि इथून थेट एक चांगली बुलिश कॅन्डल बघू शकते आणि मग तिथे तुमचा एसएल हिट होऊ शकतो. मग तिथे फेक ब्रेकआउटला एंट्री होण्यापेक्षा थोडाफार एक मोठा जो मेन सपोर्ट आहे ती लेवल तुटण्याची वाट बघा. आणि जर इथे ग्रीन कॅन्डल झाली तर डेफिनेटली ब्रेकआउटचा विषय आहे पॉझिटिव्ह साईडला, त्यामुळे ही जी रेंज आहे साईडवेज रेंज आहे, जवळपास म्हणू शकता इन्व्हेस्टमेंट रेंज आहे, ती इन्व्हेस्ट सुद्धा करू शकता. हे लक्षात असतं थोडंफार वरच्या दिशेने, कारण लक्षात घ्या कुठलेही शेअर्स असो जेवढ्या कमी किमतीत भेटतात चांगले शेअर तेवढे घ्यायचे असतात, हे लक्षात असू दे. आज नव्हते जातात. मुथूट फायनान्स, ओके, हाई लाईन लक्षात आहे का? किती जणांना लक्षात आहे? म्हटलं होतं 1,863च्या वरती बाय करा. बघा आता मुवमेंट जर म्हटला तर जवळपास 60% रिटर्न या स्टॉकने दिलेला आहे आणि लेवल कधी काढली होती ती बघा, जवळपास 19 ऑगस्ट पासून, आता किती दिवसात, एक महिना पण झालेला नाहीये, जवळपास एवढी मोठी मुवमेंटम या शेअरमध्ये बघायला मिळते. सो आता काय करू शकतो, ब्रेकआउटचा विषय माझं 2019च्या वरती होल्ड करायचा असेल तर डेफिनेटली बाय करा. ठीक आहे, अन्यथा बाय करायचा विचार करू मग थोडाफार हा साईडवेज राहू शकतो. ठीक आहे, मग ब्रेकआउटची वाट बघा. बायोकॉन, ओके, एक मोठी मुवमेंटम बघायला मिळाली होती, लेवल काढला होते. ठीक आहे, थोडीफार मुवमेंटम बघायला मिळाले, पण आता थोडाफार एक वेटिंग साठी आहे आपण म्हणू शकतो. स्टेट बँक ऑफ इंडिया इनडिसिजन कॅन्डल झालेली आहे, अजूनही ब्रेकआउटचा विषय आहे. बाईंग रेंज आपली 825 आहे आणि त्याच्यावरती 831 हा मोठा ब्रेकआउट असणार आहे, सो यासाठी रेडी राहा. आज टायटनचा ब्रेकआउट किती जणांनी बघितलाय बघा. हा शेअर मी दिला होता इंट्राडे साठी, मोठा मुवमेंटम झालेली आहे टायटन मध्ये, हे लक्षात घ्या. महिंद्रा अँड महिंद्रा थोडीफार प्रॉफिट बुकिंगला येते, लो तोडत असेल 2,710च्या खाली डेफिनेटली सेल करा. त्याचबरोबर भारतीय एअरटेल पुलबॅक मध्ये आहे. ठीक आहे, सेलिंग कंटिन्यू होत असेल तर डेफिनेटली सेल करा या लोच्या खाली, परंतु बाईंग होत असेल तर डेफिनेटली बाय सुद्धा करा 1,564च्या वर. थोडक्यात का पुलबॅक अजून कंटिन्यू असेल डेफिनेटली तुम्ही सेल करू शकता, परंतु ज्या लेवलला आपण बघतोय, ज्या सिच्युएशनला आपण बघतोय काय, त्या मोठ्या मुवमेंट नंतर हा पुलबॅक आणि त्याच्यानंतर ही इनडिसिजन आहे जवळपास, म्हणजे थोडक्यात काय डिसिजन मेकिंग झोन आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, म्हणजे ते डिसिजन मेक होतं. तुम्हाला सर कसं काय इथे काय आपल्याला काय इनडिसिजन टाइप कॅन्डल बघायला मिळत नाही, एका कॅन्डलच्या आतमध्ये छोटी कॅन्डल बनते, हेच सगळं समजते, हे लक्षात घ्या. जवळपास काय एक मोठी कॅन्डलच्या आतमध्ये जेव्हा छोटी कॅन्डल बनते तेव्हा तिथे काय असतं, एक साईडवेज झोन असतो, म्हणजे जवळपास काय चॉपी मार्केट असतं आणि तिथे जवळपास काय म्हणू शकतो एक आपण म्हणू शकतो साईडवेज मार्केट नंतर कुठेतरी आपल्याला ट्रेंड चेंज बघायला मिळतं, हे लक्षात असू द्या. आता हेच जर तुम्ही डेलीवरून 15 मिनिटावरती गेला तर तुम्हाला व्यवस्थित समजेल. सो 1,564 वरती बाय करा आणि जर सेलिंग कंटिन्यू असेल डेफिनेटली 1,541च्या खाली सेल करा. डेल्टा कॉर्प इनडिसिजन झालेला आहे, ओके, लो तुटला तर डेफिनेटली 130.36च्या खाली सेल करू शकता. ओके, माझ्या मते काही स्टॉकचा अनालिसिस, निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस समजलाय का? समजलं असेल तर लाईक, कमेंट, शेअर, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. माझ्या मते इथे तुमची मी आता मित्रांनो रजा घेतोय. काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारले, ते उत्तर दिली जातील. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलचे डिस्क्रिप्शन मध्ये ठेवा आणि सर्वात महत्वाचे मेन रिक्वेस्ट,
500 सबस्क्रायबर्स लवकरात लवकर पूर्ण करा. 1000चा टप्पा गाठायचा आपल्याला. मार्केट मराठी सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि ते काम तुम्हाला सर्वांचं आहे. सो लाईक जास्तीत जास्त, शेअर जास्तीत जास्त आणि कमेंट जास्तीत जास्त करा. इथं तुमची मी आता रजा घेतोय. धन्यवाद.